गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। भूमिपुत्रांच्या हक्कासाठी कार्यरत आगरी यूथ फोरम व लोढा फाउंडेशनने भूमिपुत्र तरुण तरुणींना नोकरी व उद्योगाची संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलाय। पलावा सिटीमध्ये येत्या 1 जुलैपासून 4 अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू होत असून या वर्गांसाठी कल्याण अंबरनाथ तालुक्यातील 44 गावातील तरुण तरुणींना संधी दिली जाणार आहे। या उपक्रमातून स्थानिक तरुण तरुणींना घराजवळच रोजगार उपलब्ध होऊ शकेल। भूमिपुत्रांमधील तरुण तरुणींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे यांच्यासह सहकाऱ्यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना भूमिपुत्रांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे। त्यानंतर लोढा फाउंडेशन बरोबर समन्वयाने काही दिवसांपूर्वी 75 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000ची मदत करण्यात आली होती। त्यानंतर फाउंडेशनच्या सहकार्याने भूमिपुत्र तरुण तरुणींना रोजगाराची संधी देणारे प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय झाला। त्यानुसार गावागावांमध्ये प्रशिक्षण योजनेचा प्रसार करण्यासाठी मानपाडा येथील श्री मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात विशेष सभा घेण्यात आली। त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण तरुणींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते। राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक दिगंबर दळवी यांनी 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कम्प्युटर विथ AI, सायबर क्राईम, मल्टी स्किल वर्ग आणि ब्युटी पार्लर या अभ्यासक्रमांची माहिती दिली। पलावा सिटी येथे 1 जुलैपासून 2 बॅचमध्ये प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांना दररोज 4 तास मोफत प्रशिक्षण दिलं जाईल। या वर्गात आपले शिक्षण सांभाळून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळेल। गावातून पलावा सिटीतील प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध असेल। AIच्या वापरातून डिजिटल मार्केटिंग व इतर कामे, सायबर क्राईमच्या माध्यमातून फॉरेन्सिक लॅबसह इतर संधी, मल्टी स्किल अभ्यासक्रमात इलेक्ट्रिक, प्लंबिंग, सुतार, AC फ्रीज, CCTV इन्स्टॉलेशन आदी कामांचं प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती दिगंबर दळवी यांनी दिली आहे। नोकरीसाठी वाढत्या स्पर्धांच्या काळात समाजातील तरुण तरुणींना रोजगाराची दिशा देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल दिगंबर दळवी यांनी आगरी यूथ फोरमचं कौतुक केलंय। लोढा समूहाकडून स्थानिक समाजासाठी कृतज्ञ भावनेने कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबवला जातोय असं संचालिका स्मिता घाग यांनी सांगितलंय। आपल्याला माहीतच असेल की 1 जुलै 2026 पासून आपण लोढा फाउंडेशन मार्फत स्किल सेंटर सुरू करतो आहे। या स्किल सेंटरचा मुख्य उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त बनवणे, त्यांचं स्किलिंग करणे आणि याचबरोबर त्यांना उद्योजक घडवणे हे पहिलं महत्त्वाचं आपलं सूत्र आहे। त्याचबरोबर जिथे रोजगाराच्या संधी आहे मोठ्या प्रमाणात तिथे त्यांना रोजगार प्राप्त होईल। आणि या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की या कौशल्यासोबतच, या स्किल सोबतच आपण त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, कम्प्युटर अवेअरनेस आणि स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा, उद्योजक म्हणून त्यांनी कसं पुढे यायचं यासाठी सुद्धा आम्ही त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे। मग कोर्स कुठलाही असू द्या, अभ्यासक्रम कुठलाही असू द्या, आम्ही 1 महिन्याचं हे जे मॉड्यूल आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला देणार आहे। मग तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स करा किंवा AI कम्प्युटरचा कोर्स करा, मल्टी स्किल करा, पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल, संवाद कौशल्य, कम्प्युटर अवेअरनेस आणि त्याचबरोबर उद्योगासाठी लागणारे जे काही क्वालिटीज आहे ते डेव्हलप त्याच्यामध्ये झाली पाहिजे। म्हणजे मला जर एखादं दुकान सुरू करायचं असेल, एखादं वर्कशॉप सुरू करायचं असेल तर मग कोणाकडून परमिशन घ्यायला पाहिजे, GST नंबर कसा घ्यावा, मला लोन कुठून मिळेल, शासनाच्या योजना कुठल्या आहे, DIC कडून कुठलं मिळेल, महामंडळाकडून कुठलं लोन मिळेल, शासनाच्या सध्या ज्या योजना आहेत त्या कुठल्या योजना आहेत, त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही विद्यार्थ्यांना करणार आहे। आणि या अकॅडमीमधून बाहेर निघणारा विद्यार्थी हा एक सक्षम उद्योजक होईल यावर आमचा फोकस राहणार आहे। माननीय मंगलप्रभातजी लोढा साहेब आणि त्यांचे सुपुत्र अभिषेकजी लोढा यांचं जे व्हिजन आहे की नुसतं नोकरीच त्याला द्यायची नाही, पण त्याला नोकरी देणारा बनवायचा, म्हणजे त्याला उद्योजक बनवायचा, जेणेकरून
त्याचा उद्योजक होईल म्हणजे त्याची नोकरी होईल आणि तो अजूनही 3-4 लोकांना, 5 लोकांना, 10 लोकांना नोकरी देऊ शकलं पाहिजे, जेणेकरून आपला जो बेरोजगारीचा मुख्य मुद्दा आज जो आहे समाजापुढे हा सर्वात कमी होईल. आणि या एरियामध्ये जे भूमिपुत्र आहे पर्टिक्युलरली, की ज्या भूमिपुत्रांना आज नोकऱ्याच्या संधी नाही आहे त्यांना त्या प्राप्त करून देणे, बाहेरच्या लोकांचं जे इथे वाढलेलं प्रस्ताव आहे ते कमी करून आपल्याच मुलांना रोजगार, स्वयंरोजगार याच्यासाठी तयार करणे हा मुख्य उद्देश आहे. राहिला प्रश्न तुमचा एक की मुलं येतात आणि काही दिवसांनी सोडून जातात, त्यांचे असंख्य असे कारण आहे. विद्यार्थ्याला चांगलं फील न होणे, ज्याला आपण गुड फील म्हणतो, किंवा व्यवस्थित त्याला स्किल न मिळणं किंवा त्याला फॅसिलिटी न मिळणं, त्यामुळे विद्यार्थी निराश होतात. परंतु आम्ही याची खात्री देतो, ग्वाही देतो की विद्यार्थ्याला चांगलं वातावरण मिळेल, चांगलं स्किल मिळेल, चांगल्या मशिनरी मिळेल, वर्ल्ड क्लास चांगले ट्रेनर मिळेल, जेणेकरून त्यांचा उत्साह दुगणित होईल आणि त्यांना तो कोर्स हवासा करावा वाटेल. असं आहे की आजपर्यंत अनेक कार्यक्रम हे आम्ही करत आलेलो आहोत. 1991 पासून 35-36 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये, त्यामुळे कार्यक्रम घडवणं आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. परंतु सर्व जे काय आमचे कार्यकर्ते आहेत, सामाजिक जीवनात काम करणारे, राजकीय आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमात त्यांनी यावं आणि जास्तीत जास्त भूमिपुत्रांचा फायदा कसा घ्यावा, ते पार्टिसिपेट कसे हवे आणि त्यांना काही सूचना पण केल्या, त्या सूचने पालन कसं व्हावं, जेणेकरून पुढच्या आज उपस्थित नाहीत, पुढच्या जे काही माहिती आहेत माहीत पडल्यानंतर त्यांना सुद्धा त्याचं प्राधान्य द्यावं, त्यांना उद्योजक बनावं, हा त्याच्या मुद्दा आहे. प्रश्नच नाही. जेव्हा मागच्या काही महिन्यापूर्वी मंगलजी प्रवाह लोढा आपला 10,000चं प्रत्येक विद्यार्थ्याला जे उत्तर दिलं, त्याच्यामध्येच विचारलेला प्रश्न होता मंगलजींना की आपल्या इथे काही जॉब फेअर म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये आपण करू शकतो का. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण 100% करू शकतो आणि कदाचित हा कार्यक्रम अग्रिम मोर्चाच्या पिरियडमध्ये होऊ शकतो, अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यांना देण्यासाठी. आणि स्वतः स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर आपल्यासाठी खूप मेहनत करतात, मदत करतात विश्वासानं, त्या विश्वासानं आपण पात्र राहिलं पाहिजे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.